राज्यामध्ये लाचखोरीच्या प्रमाणात 15% घट आहे। कोरोनानंतर विशेषतः ही घट नोंदवली गेलेली आहे असं कळतंय। वर्षभरात राज्यात लाचखोरीची 700 पेक्षा जास्त प्रकरणं नोंदवली गेलीत। 2014 मध्ये 10 वर्षातील सर्वाधिक म्हणजे 1316 लाचखोरीच्या घटना घडलेल्या होत्या। आणि असं असलं तरी लाचखोरीच्या प्रमाणात महसूल विभाग मात्र त्या आघाडीवर आहे। या विभागाच्या 176 सापळ्यात 34 लाख रुपयांची रक्कम जी लाच म्हणून घेतली गेली होती ती आता जप्त करण्यात आली। कुठल्या विभागात किती लाचखोरी झाली बघूयात। महसूल विभागामध्ये 176 प्रकरणं लाचखोरीची पकडली गेली आहेत। पोलीस विभागामध्ये 133 प्रकरणांमध्ये लाचखोरीच्या कारवाई झाली आहे। पंचायत समितीमध्ये 66 प्रकरणं उघडकीस आलेली आहेत लाचखोरीची। तर लाच घेतली म्हणून कारवाई झाल्याची 40 प्रकरणं जिल्हा परिषदांमधून उघड झाली आहेत। शिक्षण विभागामध्ये सुद्धा लाचखोरीच्या 37 घटना पकडल्या गेल्या। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, या सगळ्या संदर्भात नेमके काय तपशील आहेत, काय कारवाई मुळात या सगळ्या प्रकरणांमध्ये झालेलं आहे असं लक्षात येत आहे? रिद्धी, जेव्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ही कारवाई करत असतो त्यानंतर साहजिकच यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल होतात। त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येते। मात्र अनेक प्रकरणामध्ये असं दिसतं हे लाचखोर अधिकारी पुन्हा रुजू होतात आणि त्यांच्यावरती कुठल्याही निलंबनाची कारवाई होत नसल्याचं देखील समोर आलेलं आहे। आपण छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातला जर विचार केला तर 27 लाचखोरांचे निलंबन होणे अजूनही बाकी आहेत। यात सर्वाधिक जर आपण विचार केला तर ग्रामविकास खात्यांचे कर्मचाऱ्यांची संख्या आहे। विशेष म्हणजे यावर्षी सिडको, क्रीडा प्रदूषण नियंत्रण मंडळ व नगरपालिका अशा विविध विभागामध्ये देखील हे लाचखोरीचं प्रमाण आढळून आलेलं आहे। आणि यावर्षी जर आपण म्हटलं तरी घट झाली आहे, मात्र जे लाचखोर अधिकारी आहे, कर्मचारी, त्यांच्यावर अजूनही निलंबनाची कारवाई झालेली नाही। त्यांच्यावर कधी कारवाई होणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे। अगदी सचिन, धन्यवाद दिलेल्या तपशिलांसाठी।